नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आज मी घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बुंदी कशी करायची ते दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये मी छान सुटी, मोकळी गोड बुंदी कशी करायची ते दाखवणार आहे. यासाठी 1.25 कप साधारण 150 ग्रॅम बेसन पीठ घेतलं आहे. विकतचं बेसन पीठ किंवा दळून आणलेलं बेसन पीठही चालतं, फक्त एकदम बारीक असं दळलेलं असावं. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवायचं आहे. पिठाच्या गाठी होऊ देऊ नयेत. चांगले फेटत राहावे. डोशाच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. साधारण अर्धा ग्लास पाणी मला लागलं आहे. बुंदीचं पीठ जर घट्ट झालं तर बुंदी आतून पोकळ जाळीदार होत नाही, घट्ट राहते. आणि जर हे पीठ पातळ झालं तर गोल टपोरी बुंदी पडत नाही. त्यामुळे भजीपेक्षा थोडंसं पातळ, डोशाच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवावी. बुंदी पाडायला हा स्टीलचा झाऱ्या घेतलाय. पूर्वी लोखंडाचा झाऱ्या असायचा. अशा प्रकारचे स्टीलचे झारे अगदी सहजपणे भांड्यांच्या दुकानात मिळतात आणि वजनालाही हलके आहेत, त्यामुळे बुंदी पाडायला सोपे पडते. हा झाऱ्या पाटावर आपटून बुंदी पाडली जाते. पण मग पाट कुणाला तरी धरावा लागतो, त्यामुळे हा कढईच्या लेवलपेक्षा थोडासा उंच असा डबा ठेवला आहे. त्यावर झारे आपटू शकतो. पिठात अगदी हलके मीठ घालावे. तेल चांगले तापले आहे. एक हरभरा डाळी एवढा खाण्याचा सोडा पिठामध्ये घालावा. बुंदी छान हलकी जाळीदार होते. सोड्यापुरते 1 चमचा पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. बुंदी तळायला चांगली पसरट अशी कढई घ्यावी. झाऱ्या डब्यावर टेकवून कढईवर धरला आहे. वाटीने किंवा फुलपात्राने झाऱ्यामध्ये पीठ सोडावे. झाऱ्या डब्यावर आपटत आपटत बुंदी पाडायची आहे. गॅस मोठा ठेवला आहे. बुंदी तेलात पडल्यावर आपोआप हलकी होऊन कडेला होते. झाऱ्यातली नवीन बुंदी तेलात पडत राहते. ही प्रोसेस सतत चालू राहते, त्यामुळे कढईतली बुंदी हलवायची गरज नाही. कढई पसरट असली की बुंदीला तळायला व्यवस्थित जागा मिळते. सगळी बुंदी पाडून झाल्यावर गॅस मीडियमवर केला आहे. झाऱ्याने 1 मिनिट बुंदी हलवावी. ही बुंदी खूप कडक तळायची नसते. बुंदी हलकी वाटायला लागली की गॅस बारीक करून तळायच्या झारीने बुंदी तेलातून काढावी. पुढचा घाणा तळायला घेण्याअगोदर झाऱ्याला खाली आलेले ओघळ पुसून घ्यावेत, नाहीतर बुंदी गोल पडत नाही. झाऱ्या अशा प्रकारे साफ करून घ्यावा. तेलापासून झाऱ्याचे अंतर जेवढे जास्त असेल तेवढी बारीक बुंदी पडते. जर यापेक्षा बारीक बुंदी हवी असेल तर थोडासा उंच डबा घेऊन त्यावर बुंदी पाडली की अगदी बारीक बुंदी पडते. थोडीशी रंगीत बुंदी करण्यासाठी अर्धी वाटी पिठात खाण्याचा केशरी रंग घातला आहे. रंग चांगला मिक्स करून घ्यावा. ही केशरी बुंदीही अशाच प्रकारे पाडून घेतली आहे. दुसऱ्या रंगाची बुंदी पाडण्यापूर्वी झाऱ्या धुवून कोरडा करून वापरावा, म्हणजे रंग मिक्स होणार नाहीत. गॅसचे तापमान तुमच्या अंदाजाने कमी अधिक करावे. गोड बुंदीसाठी किंवा बुंदीच्या लाडूसाठी बुंदी अगदी खूप कडक तळायची नसते. बुंदी हलकी वाटायला लागली की लगेच काढून घ्यावी. अशा प्रकारे थोडीशी हिरव्या रंगाची बुंदीही करून घेतली आहे. रंगीत बुंदी बनवणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. रंग न घालता प्लेन बुंदी केली तरी चालेल. अशा प्रकारे सगळी बुंदी तळून झाली आहे. आता पाक करायला घेऊयात. यासाठी 1 कप साखरेमध्ये साधारण पाऊण कप पाणी घातलं आहे. गॅस मोठा ठेवून साखर हलवत पाक करून घ्यावा. साखर आता पूर्णपणे वितळून पाक चांगला उकळू लागला आहे. पाकाला छान सुगंध येण्यासाठी यामध्ये 1 लवंग आणि वेलची पूड घालत आहे. पाक जर चुकला तर बुंदीचे लाडू वळता येत नाही, पण या ठिकाणी आपण बुंदी सुटी ठेवणार आहोत, त्यामुळे पाक बिघडायचा प्रश्न नाही. पाक थोडाफार पुढे मागे गेला तरी चालतो. लाडूंप्रमाणे याला 2 तारी पाक लागत नाही, 1 तारी पाक पुरेसा होतो. मध्यम आचेवर 1-2 मिनिटे पाक उकळला की कलथ्याने सारखे चेक करत राहावे. कलथ्याचा शेवटचा थेंब चिकटून तारेप्रमाणे आला की पाक झाला म्हणून समजावे. पाक थोडाफार पुढे मागे गेला तरी हरकत नाही. गॅस बारीक केलाय. तळलेली सगळी बुंदी यामध्ये घालत आहे. यामध्ये काजूचे तुकडे, बेदाणे घातले की खाताना आणखी छान लागतात.
सर्व मिक्स करून घ्यावे आणि गॅस बंद करावा. ही गोड बुंदी अशी सुटीच ठेवणार आहोत, त्यामुळे लाडू बांधायची मेहनत नाही. शिवाय प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी अधिक बुंदी देता येते. हळूहळू पाक बुंदीमध्ये मुरतो आणि बुंदी छान मोकळी होते. लहान मुलांनाही ही अशी सुटी बुंदी खायला आवडते. सगळ्यांना हे करायला अगदी सहज जमेल. या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. मराठी किचनच्या सगळ्या दिवाळी फराळाच्या व्हिडिओजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या चेक करू शकता. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.